नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजलेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आता आपण पटकन एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या बातमीकडे वळणार आहोत. ती बातमी आहे इंधनाच्या संदर्भात पसरलेल्या अफवेच्या बाबत. राज्यात इंधन पुरवठा पुरेसा असताना सुद्धा ठिकठिकाणी केवळ अफवा पसरल्यानं लोक घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत आणि म्हणूनच अनेक ठिकाणी इंधन पंपावर विनाकारण गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. याची प्रातिनिधिक दृश्य आपल्या समोर आहेत. भंडारा, हिंगोली, मालेगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, सोलापूर अशी 6 गावं आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यापर्यंत हा तपशील आणण्यासाठी जोडलेली आहे. याच निमित्तानं जिथली ही गावं आहेत त्या संपूर्ण विभागीय स्थितीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती आहे असं नाही. लोक या संदर्भात काय म्हणतायत ते एकदा ऐकून घ्या. तिन्ही ऑइल कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, परंतु लोक पॅनिक झालेले आहेत आणि पॅनिक झाल्यामुळे पेट्रोल पंपावरती ही गर्दी निर्माण झालेली आहे. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने असं आवाहन करण्यात येत आहे की लोकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही. तिन्ही ऑइल कंपनीच्या डेपोमध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी सुद्धा भंडारा जिल्ह्यात सुद्धा त्याचं वितरण सुरळीत चालू आहे ऑइल कंपनीकडून. 3 दिवसाचा सेल एकाच दिवसात जास्त गर्दीमुळे गेल्या म्हणून पंप ड्राय आउट झाले आणि लोक त्यामुळे पॅनिक झाले की पेट्रोल डिझेल भेटत नाही. तशी काही परिस्थिती नाही. पेट्रोल आणि डिझेल भेटून राहिलं. कालही आमच्याकडे माझं एक टँकर आलं होतं. आताही टँकर ऑन द वे आहे. उद्याही भेटेल. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत चालू आहे. नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे. तरी देखील समाज माध्यमांवरती विविध पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. तथापि कोणत्याही प्रकारे कॅन, बाटल्या किंवा ड्रम मध्ये साठा करू नये ते प्रतिबंधित आहे. अशा प्रकारे साठा करून कृत्रिम कमतरता निर्माण त्यांनी करू नये. आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत. मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आणि पेट्रोल पंप चालकांनाही आव्हान आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं. कुठल्याही पद्धतीने खुली विक्री या पेट्रोलची आणि डिझेलची होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे. इराणच्या युद्धामुळे भारतात परिणाम आहे. तपशील सरकार आहे फसलेलं आहे. काय मागणी सरकारची? मागणी काय आहे? हे लोकांना त्रास बंद करावा. असा पेट्रोल डिझेल सुरळीत साठा करावा. पैसे देऊन हे चुकीचं आहे थांबवणं.